नमस्कार, मी संदीप आकडे. वयाच्या 24व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटन्सी क्लिअर झालो. आता बरेचशी मुलं वयाच्या 24व्या वर्षी किंवा 21व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटन्सी क्लिअर होतात. त्याच्यात माझं नवीन काय? त्याच्यामागं कारण असं होतं की माझ्या वडिलांचं आणि आईचं दोघांचं मिळून उत्पन्न जे होतं ते महिन्याला 10,000 रुपये आणि CA कोर्स करण्यासाठी लागणारा खर्च तो लाखांमध्ये. ते जे इक्वेशन होतं ते बसत नव्हतं आणि त्याच्यासाठी मी जी खडतर प्रयत्न केले, जे मी प्रवास केला, त्याच्यासाठी मी आज इथे आहे. सो स्टोरी गोज लाईक दिस. माझा जन्म लातूरचा. जेव्हा माझा जन्म झाला, माझ्या बाबांची सॅलरी होती 1500 रुपये पर मंथ आणि आईची सॅलरी होती 450 रुपये पर मंथ. जेव्हा मी 20 वर्षांचा झालो तेव्हा माझ्या बाबांची सॅलरी होती 7,000 रुपये आणि आईची सॅलरी होती 3,000 रुपये पर मंथ. तसं मी शेतकरी घरातलाच. बाबांचं शिक्षण 10वीपर्यंत, आईचं शिक्षण 7वीपर्यंत. माझ्या घरात 12वीच्या पुढे कोणी शिकलं नाही आणि माझ्यामध्ये माझ्या बाबांमध्ये बरेच मतभेद होते. म्हणजे तसं बाबांच्या शब्दात सांगायचं गेलं तर मी बाबांचा एक उद्धट मुलगा होतो, कारण बऱ्याचशा बाबांच्या डिसिजनच्या अगेन्स्ट मी गेलो होतो. माझं 12वीच्या नंतर कॉलेज करायचं होतं. बाबा म्हणाले की का कॉलेज करायचं आहे? तुझे दोन्ही भावांनी कॉलेज नाही केलं, तू नको करूस, तूही जॉबला लाग, तूही कमवायला लाग. तर मी बाबांच्या ठिकाणी असलो असतो तरी मी तेच केलं असतं जे माझ्या बाबांनी केलं. तर माझे आणि बाबांचे मतभेद बऱ्याच ठिकाणी झाले. एकतर 12वीच्या नंतर मला पुढे शिकायचं होतं. बाबा म्हणाले शिकू नकोस. मी म्हटलं मला ग्रॅज्युएशन करू द्या. तो एक डिसिजन मी घेतला होता जो बाबांच्या अगेन्स्ट होता. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनच्या नंतर मला जेव्हा CA करायचं होतं तेव्हा मी बाबांकडे गेलो. मी बाबांना म्हटलं बाबा CA करायचं आहे. तर बाबांचा पहिला प्रश्न की CA असतं काय? कारण ज्या माणसाचं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं आहे आणि जो एकाच ठिकाणी 15-20 वर्षांपासून काम करतात त्यांना आयडिया नव्हती CA म्हणजे काय. तर बाबा म्हणाले की मला थोडा टाईम दे, मी विचारतो लोकांना आणि मग तुला सांगतो. मग बाबांनी मला 4-5 दिवसानंतर बोलवलं. बाबांनी विचारलं त्यांच्या ओळखीतल्या माणसांना की CA कोर्स काय असतो, कसा असतो. तेव्हा बाबांनी मला चोख सांगितलं की आपल्याला CA करणं शक्य नाही. बाबांचं तर असं ऐकून मला थोडा धक्का बसला, कारण लाखांमध्ये खर्च CA कोर्सला येतो आणि बाबांचं इन्कम एवढं कमी. तर मीही बाबांच्या जागी असलो तर किंबहुना तेच केलं असतं. मग मी एक विचार केला. मी कॉलेजमध्ये असताना माझं आयुष्य चेंज कुठून व्हायला चालू झालं ते म्हणजे 11वीला मी वाडिया कॉलेज जॉईन केलं. 11वी-12वी माझी मराठी मीडियममध्ये झाली. फर्स्ट इयर ऑफ BCom माझ्या एका मित्राने म्हटलं की इंग्लिश मिडियम घ्यायचं. सो आय थॉट चला इंग्लिश मिडियम घेऊ. तेव्हा इंग्लिश मिडियम घेतलं. त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी केल्या. मी कॉलेजमध्ये कमवा आणि शिका ही एक योजना होती पुणे युनिव्हर्सिटीची, त्या योजनेमध्ये काम करायचो. तर आम्हाला त्या योजनेमध्ये 20 रुपये प्रति तास मिळायचे आणि मी 3 तास काम करत होतो. तर रोजचे अराऊंड 60 रुपये मला त्याचं मिळायचे. तर त्याची माझी एक सेविंग होती 6-7 हजार रुपये. आणि जेव्हा मी बाबांनी सांगितलं की बाबांना फंड करणं पॉसिबल नाही आहे, तर मी विचार केला की असं काहीतरी करता येईल का की बाबांना ही ताण पडू नये की बाबांना जर मी पैसे नाही मागितले तर बाबांना प्रॉब्लेम नाही, बाबा मला टाईम देऊ शकतील, फक्त बाबा मला पैसे देऊ शकणार नाहीत. तेव्हा मी CA कोर्सबद्दल पूर्ण माहिती काढली की सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती पैसा लागतो, किती टाईम लागतो, जर पैसे भरायचे असतील तर किती इन्स्टॉलमेंटमध्ये भरावं लागतात आणि सगळी माहिती, जेवढी माहिती मी काढू शकत होतो तेवढी काढली. तर मला समजलं की तुम्हाला CAच्या फर्स्ट लेवलला फक्त 6,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे आणि नंतर तुम्हाला जर क्लासेस लावायचे असतील तर अजून पैसे. मग मी म्हटलं की माझी 7,000 रुपये सेविंग आहेच. मग मी काय केलं, मी माझी 7,000 रुपयाची सेविंग होती ती रजिस्ट्रेशनसाठी वापरली. मला इन्स्टिट्यूटचे पुस्तकं मिळाले आणि मी त्याच पुस्तकाच्या आधारे अभ्यास करायला चालू केला. विदाऊट इवन टेलिंग म्हणजे बाबांना न सांगता की मी CA करतोय, मी CA करायला स्टार्ट केलं. अराऊंड 6 महिने मी अभ्यास केला विदाऊट अ क्लास. माझ्या बऱ्याच मित्रांनी मला सजेस्ट केलं की संदीप तू क्लास लाव. जेव्हा मी CAचा अभ्यास चालू केला तेव्हा बऱ्याचशा गोष्टी माइंडमध्ये होत्या की ह्या कोर्समध्ये लोक बरेचसे फेल होतात. एकतर माझ्याकडे क्लास लावण्यासारखी सिच्युएशन नव्हती, कारण एकतर बाबांना माहिती नव्हतं मी CA करतोय. वरून जर क्लाससाठी पैसे मागायला गेलो तर बाबा अजून चिडतील की तुला मी म्हणलं होतं करू नको तरी का करतोयस. तर म्हणून मी क्लास जॉईन नाही केला. मी जेवढा मला जे स्टडी मटेरियल मिळालं होतं त्याच्या बेसिसवर मी अभ्यास चालू करायला गेला आणि त्याच्यामध्ये मला मिळेल त्या माणसाची मी मदत घ्यायला चालू केली. जेव्हा मला माहीत होतं की ह्या मित्राला तो पोर्शन येतोय, मी त्याच्याकडे जायचो, त्याच्याकडनं तो शिकून घ्यायचो. म्हणजे मी जेवढ्या गोष्टी विदाऊट इन्करिंग एक्सपेंडिचर करता येतील तेवढ्या केल्या आणि त्याच्यानंतर मी फर्स्ट लेवल क्लिअर झालो.
फर्स्ट लेवल क्लिअर झाल्यानंतर बाबांना कुणीतरी सांगितलं की संदीप CAची पहिली एक्झाम क्लिअर झाला आहे. बाबांनी मला बोलवलं. बाबा म्हणे तुला मी म्हणलं होतं की CA करायचं नाही, पण तू का स्टार्ट केलंस? म्हटलं बाबा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मी ध्येयानं करतो आहे आणि मला ते करायचं, तुम्ही मला फक्त टाईम द्या, पैशांचं मी बघतो काय करायचं. मग तेव्हा बाबांनाही असं रिअलाईज झालं की आता एक परीक्षा पास झाल्या, आता हा एका काही करण्याच्या आतमध्ये आहे, ही इज इन मिडल ऑफ समथिंग. तर बाबा म्हणाले की ठीक आहे, मी तुला माहीतच आहे की घरची कशी परिस्थिती आहे, तर मी तुला पैशांची मदत नाही करू शकणार, पण तुला मी एक गोष्ट करू शकतो, तुला मी टाईम देऊ शकतो, 3-4 वर्ष मी तुला नाही म्हणणार की काम कर. तर मला बाबांकडनं टाईम मिळाला होता. दुसरी गोष्ट मला मॅनेज करायची होती तो म्हणजे पैसा. कारण दुसऱ्या लेवलच्या नंतर जसं तुमची लेवल वाढते CAमध्ये, तुमची डिफिकल्टी लेवल वाढत जाते आणि त्याच्यासाठी मला क्लासेस लावणं गरजेचं होतं आणि क्लासेससाठी फीज अराऊंड 50-60 हजार रुपये असते सेकंड लेवलला. सो मला ती मॅनेज करायची होती. तर मी त्याच्यासाठी काय केलं, मी बरंच शोधलं इंटरनेटवर, गुगलवर की कोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या मदत करतात, कोणत्या फाउंडेशन्स आहेत ज्या स्टुडंटला लोन म्हणून देतात किंवा ज्या स्कॉलरशिप म्हणून देतात. आणि असं करून मला 2-3 ऑर्गनायझेशन मिळाले, जसं माणिकचंद फाउंडेशन असेल मागे किंवा नॅस फाउंडेशन होती, मी त्यांच्याकडनं लोन घेतलं. अशा मित्रांकडनं तर मी एक मित्र असं सोडला नव्हता की ज्याला मी मदत नव्हती मागितली. कारण मला एक किस्सा आठवतो, मी 11वीमध्ये असताना आमच्या एक कॉलेजमध्ये रामदासी सर होते. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, संदीप तू 2 गोष्टी सोड, तू आयुष्यामध्ये खूप पुढे जाशील. ती एक होती लाज आणि भीती. म्हणून मी ह्या 2 गोष्टी आयुष्यातून सोडल्या होत्या. मी कुणाला जर मदत मागायची असेल तर मी ना लाजायचो ना भिहायचो. कारण मला माहीत होतं जर मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर मला लाज आणि भीती ह्या 2 गोष्टींना मागे सोडावंच लागेल. आणि मग त्या सरांची गोष्ट माझ्या डोक्यात एवढी घट्ट होती की आजपर्यंत, म्हणजे आजही मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये जातो तर मी ह्या दोन्ही गोष्टींपासून दूर राहतो. ना मी कोणत्या गोष्टीला लाजतो, जर मला येत नाही तर मी म्हणतो मला येत नाही. तर त्या सरांचा जो इम्पॅक्ट होता, जे सरांनी मला सांगितलं होतं की लाज आणि भीती सोडायची, त्या गोष्टीचा माझ्या मनावर एक खूप मोठा परिणाम झाला होता. तसं करत मी पैशांची मग अरेंजमेंट झाली. मग बाबांनाही सांगितलं की पैसे अरेंज झालेले आहेत. बाबा म्हणले अल्टिमेटली तू घेणार आहेस, तू फेडणार आहेस, तर तू मला सांगायचीही गरज नाही की कुठून अरेंज करतोय आणि कसे फेडणार आहेस. म्हणून तो एक विषय संपला. जेव्हा मी क्लासेसला जायचो तर माझ्या बाबांकडे एक ॲटलसची सायकल असायची. तर ती ॲटलसची सायकल मी वापरायचो. तर मला एक किस्सा आठवतो आहे. आमचं अकाउंटचं लेक्चर होतं, 400 जणांना भरलेला एक ऑडिटोरियम होता आणि आमच्या सरांनी विचारलं की तुमच्यामध्ये किती जण सायकलीवर येतात. तेव्हा माझा हात वर होता आणि अजून एका मुलीचा हात वर होता. 400 लोकांमध्ये फक्त 2 लोक सायकलीवर यायचे आणि त्याच्यात मी एक होतो आणि मला त्या गोष्टीचं कधी वाईट वाटायचं नाही. कारण जेव्हा मी रोज सकाळी क्लासला जायचो सायकलीवर, तेव्हा मला एक गोष्ट समजायची की माझे बॅचमेट किंवा माझ्यासोबत जे CA करणार आहेत ते कारने येत असतील किंवा ते बाईकने येत असतील, तर मी म्हणायचो की त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये एक दरी आहे आणि मला जर ती दरी पार करायची असेल तर माझ्याकडे एकच ऑप्शन की मला CA बनावं लागेल. मला काहीतरी बनवून मला ही दरी कमी करायची आहे आणि ती एक गोष्ट मला रोज मोटिवेट करायची अभ्यास करण्यासाठी. आणि मग माझं शेड्यूल असं असायचं, सकाळी कॉलेज, त्याच्यानंतर 3 तास कमवा शिकामध्ये काम करत, त्याच्यानंतर क्लासेस, मग अभ्यास. तर तेवढं शेड्यूलमध्ये हे करता करताना एक गोष्टीचं मोटिवेशन होतं की, आणि जी सायकलवर चालवायचो ना, ते सायकलवर माझा एक मित्र म्हणायचा की तू जी सायकल घेऊन जातोस ना CA कोर्सला, ते मी कुठेही घेऊन जाणार नाही, एवढी वाईट तुझ्या सायकलची हालत आहे. पण मी त्याला सांगायचो की बाबा ही सायकल आहे जी मला रोज मोटिवेट करते, रोज मला 11-12 वाजेपर्यंत अभ्यास करायला मोटिवेट करते. कारण हिच्याकडेच बघून मी विचार करतो, नाही संदीप, जर तुला सायकलपासनं बाईक किंवा बाईकपासनं कार जर तुला ही दरी पार करायची असेल तर तुला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते करता करता ह्या गोष्टीचं मोटिवेशन असल्यामुळे मी अभ्यासात खूप अभ्यास केला आणि प्रत्येक CAची प्रत्येक एक्झाम मी फर्स्ट लेवलमध्ये क्लिअर केली. जेव्हा माझी CAची 3 लेवल क्लिअर झाल्या तेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये माझा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर ती गोष्ट होती 20 जानेवारी 2018. त्या दिवशी पेपरमध्ये माझा फोटो, माझ्या बाबांचा, आईचा असा फोटो आला होता आणि एक पूर्ण लेख आला होता. तर मी सकाळी जाऊन तो पेपर आणला आणि बाबा बाहेर गेले होते. आणलेला मी पेपर वाचला, घरच्यांनी वाचला. जेव्हा बाबा आले आणि बाबांनी पेपर वाचायला चालू केला, बाबा पेपर बघत होते, मी बाबांकडे बघत होतो. आणि आयुष्यात बाबांना मी एवढा खुश कधीच बघितला नव्हता. ही वॉज सो हॅपी. आणि जेव्हा एक डायलॉग म्हणतात ना की बाबांना त्यांच्या म्हणजे डिसिजनवर असं वाटत होतं की आय वॉज रॉंग दॅट टाईम,
की संदीपची एक इच्छा होती आणि त्याने ते करून दाखवलं. सो आता आमच्या आईसाहेब तर आता जमिनीवर नसतातच. जेव्हापासून मी CA झालो आहे, शी इज ऑन एअर, म्हणजे त्या हवेतच असतात. जेव्हा बाहेर जातात माझा मुलगा CA झाला आहे, बाबाही जेव्हा बाहेर जातात तेव्हा माझा मुलगा CA झाला आहे. इवन दो बाबा अजूनही आमचे तिथेच सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. मी बाबांना किती वेळा म्हणलं की बाबा काम करायची गरज नाही, पण बाबांची एक मेंटॅलिटी आहे, जोपर्यंत माझे हातपाय चालतात, जोपर्यंत माझे सेन्सेस चालू आहेत, तोपर्यंत मी काम करणार. आणि अशा विचारातले आमचे बाबा, तर त्यांना जेव्हा मी असं बाहेर म्हणतात की माझा मुलगा CA झाला, म्हणजे तो जो त्यांच्या डोळ्यात अभिमान आहे आणि इट वॉज ऑल मीन्स सो गुड की एवढा अभिमान वाटतो की आपल्यामुळं आपले आई बाबा एवढे खुश आहेत, तर त्या गोष्टीचा एक अभिमान आहे. तर मी जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगेन की जी मी रामदासी सरांकडनं शिकलो की लाज आणि भीती ह्या 2 गोष्टी सोडायला पाहिजेत. कारण तुम्ही कोणत्याही स्तरावर असाल, तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही कुठे कोणत्या कंपनीत जॉबला असाल, किंवा तुम्ही उद्योजक असाल, तर ह्या जर 2 गोष्टी सोडल्या ना तर बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही. कारण एकतर आपण त्या गोष्टीसाठी लाजत असतो किंवा आपल्याला त्या गोष्टीची भीती असते. जर ह्या 2 गोष्टी सोडल्या आणि आयुष्यामध्ये एक ध्येय असेल आणि त्या ध्येयासाठी काहीही करण्याची जर तयारी असेल, कोणत्याही लेवलपर्यंत जाण्याची जर तुमची तयारी असेल, तर आय डोंट थिंक सो की आपल्याला कोणी यशस्वी होण्यापासून रोखू शकतो. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.